मालवणची नगरपालिका निवडणूक आता अतिशय जवळ आली आणि मालवण तालुका म्हटला की राणेंचा बालेकिल्ला। आता आपल्यासोबत आहेत काँग्रेसचे उमेदवार मंदार केनी, जे एक बसचे उमेदवार आहेत आणि हे 2 वेळा नगरसेवक म्हणून निवडून आलेले होते आणि आता तिसऱ्या वेळा त्यांची तिसरी फेरी आहे। तर सर, तुमचा आता प्रचार प्रक्रिया चालू झाली, तर तुमचाही जनतेकडून तुम्हाला कशा प्रकारे रिस्पॉन्स मिळतोय? बघा, 2 टर्म म्हणजे गेली 10 वर्ष मी या भागाचं नेतृत्व करतोय। या भागातले प्रामुख्याने जे प्रश्न होते, मग त्यात काही रस्ते जे लोकांची मागणी होती, नवीन रस्त्यांची किंवा रुंदीकरणाच्या मागण्या होत्या किंवा काही ठिकाणी स्मशानभूमीच्या समस्या होत्या। या 10 वर्षाचं नेतृत्व करत असताना या ठिकाणी जेवढे रस्ते नवीन आपण केलेले आहेत, या ठिकाणच्या रस्त्यांचं रुंदीकरण केलेलं आहे, सुसज्ज असे स्मशानभूमी, आणि या ठिकाणी महत्त्वाचं म्हणजे कोळम खाडी लगत असलेली रिटर्निंग वॉल जे राणेसाहेबांच्या माध्यमातून आपण त्या ठिकाणी केली। त्यामुळे या भागातील प्रश्न आपण या 10 वर्षात मार्गी लावलेले आहेत आणि हा भाग म्हणजे हा माझा वॉर्ड आहे। या ठिकाणी मालवणचं नाक या ठिकाणी समजलं जातं। म्हणजे या ठिकाणी बोर्डिंग ग्राउंड असेल, काही मालवण शहरातील प्रमुख मंदिरं असतील, तसंच काही संस्था असतील, शैक्षणिक संस्था असतील, अशा संस्था आणि या संस्थांचा या सर्व गोष्टींचा केंद्रबिंदू असलेला हा वॉर्ड, ज्या ठिकाणी सुशिक्षित कॅटेगरी जास्त आहे। या ठिकाणी दुसरा वॉर्ड जो माझा येतो त्या ठिकाणी आपले मच्छीमारी कॅटेगरी आहे आणि आज पर्यटनदृष्ट्या राणेसाहेबांनी त्या ठिकाणी बंधारा कम रस्ता केलेला आहे आणि त्या ठिकाणी आज तुम्ही पाहाल की त्या ठिकाणी आज स्कुबा स्नॉर्कलिंग जे त्या भागात होत नव्हतं, म्हणजे दांडी, तारकर्ली किंवा देवबाग या भागात होत होतं, पण आता आपल्या नवीन मुलांनी त्या ठिकाणी ते पण टुरिझम दृष्टीने, पर्यटन दृष्टीने त्या ठिकाणी सुरू केलेलं आहे। आणि खरोखरच यानंतरचा अजेंडा आपला असा राहील की हे पर्यटनदृष्ट्या आपला भाग होत असताना, डेव्हलपमेंट होत असताना त्या ठिकाणी आता फक्त त्या बंधाऱ्याला एक सुसज्ज लाईटिंग, त्या ठिकाणी आकर्षक लाईटिंग, जेणेकरून पर्यटकांना त्या ठिकाणी आकर्षित करता येईल आणि या पुढचा विजन हा त्या ठिकाणी पर्यटन दृष्टीने विकास करणं हाच राहील आणि त्या दृष्टीनं आपला वॉर्ड आणि आपल्या वॉर्डच्या सर्व विकास कामं तो पर्यटनदृष्ट्या विजन लक्षात ठेवूनच त्या ठिकाणी केली जाते। तरी सर, बरीचशी कामं, बरेचसा विकास तुम्ही या विभागाचा केलेला, तरी अजून काही समस्या आहेत या विभागाच्या? डास निर्मूलन असतील, कचरा ही समस्या आहे। आपण आता झिरो कचरा असं एक टेंडर प्रक्रिया या ठिकाणी केलेली आहे। निवडणुकीनंतर त्या कचऱ्याचं सॅग्रिगेशन म्हणजे त्या ठिकाणी कोळसासारखं वापरात येणारं प्लॅस्टिकपासून बनवणारे कोळसा असेल, त्या ठिकाणी डांबर प्लांटसाठी लागणारं प्लॅस्टिक आपल्या बाटल्यांचं कटिंग करून त्या ठिकाणी ते केमिकल बनवणं, अशा प्रकारचं या निवडणुकीनंतर आपण त्या ठिकाणी नगरपालिकेतनं वर्क ऑर्डर दिलेली आहे आणि ते पण काम चालू होईल, जेणेकरून लोकांना कचरा न्या असं सांगावं लागणार नाही। तर ती जी एजन्सी आम्ही नेमलेली आहे ती घराघरातनं त्यांना तेवढ्या क्वांटिटीत कचरा लागत असल्यामुळे ती एजन्सी त्या ठिकाणी कचरा नक्कीच गोळा करेल। आणि जे आपलं डास निर्मूलनाचा विषय आहे, हा डास निर्मूलन ही पारंपरिक पद्धतीने या ठिकाणी केलं जात होतं। हाती पंपाने फवारणी करून डास निर्मूलन केलं। मग त्या तात्कालीन सीओच्या लक्षात असं आलं की आपण जी डास फवारणी करतोय त्याच्यापासून आपल्याला काहीच उपयोग होत नाही आहे आणि त्याचा परिणाम काही होत नाही। मग तत्कालीन सीओनी डास निर्मूलन आणि TCL पावडर होणारा खर्च हा त्या ठिकाणी जास्त दिसायला लागला। पण त्यावेळी किरण यादव सीओ होते, त्यांनी त्या ठिकाणी ती प्रक्रिया बंद केली, जेणेकरून नगरपालिकेचा भार हा कमी व्हावा आणि याच्यातनं त्यांनी त्यावेळी एक प्रक्रिया राबवली होती। त्या ठिकाणी काही तज्ज्ञ बोलवून डास निर्मूलन कसं करावं हे त्या ठिकाणी आपण सगळी माहिती घेतलेली होती। त्यामुळे अत्याधुनिक डास निर्मूलन हे यानंतरच्या काळात आपण या ठिकाणी या प्रभागातनं करणार आहोत। सर, तुम्ही निवडून आल्यानंतर संपूर्ण मालवण शहराचा जर विचार केला तर संपूर्ण मालवण शहरासाठी तुमचे फीचर्स प्लॅन्स काय असतील? बघा, मालवण शहरात एक रस्ता रुंदीकरण हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे। लोकांची मानसिकता त्या ठिकाणी रुंदीकरणासाठी असणं हे पण गरज आहे आणि आपलं मालवण शहर हे ऐतिहासिक शहर आहे। काही ठिकाणी अशी परिस्थिती आहे की ऐतिहासिक घरं आहेत, शिवकालीन घरं आहेत, त्याच्यामुळे हे मुद्दे येत असतात। पण त्यातूनही मार्ग काढत आपण लोकांना त्या ठिकाणी कंपाऊंड वॉल देऊन त्या ठिकाणी लोकांची मानसिकता बदलून रस्ता रुंदीकरण हा आपलं एक थोडासा विजन राहणार आहे त्या ठिकाणी। आणि पर्यटनदृष्ट्या मालवण शहरात आणि काही ठिकाणं आपण या ठिकाणी डेव्हलप करतो आहे। म्हणजे आता रॉक गार्डन झालंच आहे, त्या रॉक गार्डनमध्ये ज्येष्ठांना व्यायामासाठी काही इक्विपमेंट आपण बसवत आहोत। अशा प्रकारचे फार मोठे मोठे विजन या मालवण नगरपालिकेत पुढच्या या नगरपालिकेच्या काळात होतील।
सर, तुमची प्रचार प्रक्रियाची रणधुमाळी अगदी जोरदार टप्प्यात चालू असल्याचे आपल्याला दिसून येते आणि तुम्ही 2 वेळा नगरसेवक म्हणून निवडून आलात. आता 3ऱ्या वेळा तुम्ही या निवडणुकीच्या रणसंग्रामात उतरलात, तर तुमची प्रचार प्रक्रिया अगदी जोरदार चालू आहे. तुम्हाला असं वाटतं का की 3ऱ्या वेळा सुद्धा तुम्हाला जनता कौल देईल तुमच्या बाजूने? नक्कीच. बघा, 2 टर्म मी फार मताधिक्याने निवडून आलो आणि यावेळी पण मी लोकांच्या आशीर्वादाने या ठिकाणी निवडून येईन आणि लोकांचा आशीर्वाद माझ्याबरोबर आहे. या ठिकाणी तुम्हाला सांगतो की उमेदवार निवडत असताना या ठिकाणी शिवसेना भाजप पक्षाला उमेदवार या भागातनं मिळाला नाही. कुठून तरी बाहेरून त्यांनी उमेदवार या ठिकाणी उभा केलेला आहे. त्यामुळे लोकांचा आशीर्वाद या ठिकाणी माझ्याकडे आहे हे यातून दिसून येतं. आत्ताच आपण मंदार केनी सर यांची प्रतिक्रिया पाहिली. लोकांचा आशीर्वाद, जनतेचा आशीर्वाद माझ्या पाठीशी आहे आणि आपण बहुमताने विजयी होऊ असा त्यांचा आत्मविश्वास आहे. कॅमेरामन दीपक वाघमारेसह मयूर ठाकूर, कोकण नाऊ, मालवण.